नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. 7 युरोपियन देशांनी डिजिटल कोविड सर्टिफिकेट द्यायला आता सुरुवात केलेली आहे. ईयूच्या प्रवक्त्यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. या देशांमध्ये बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, जर्मनी, ग्रीस आणि पोलंड या देशांचा समावेश आहे. तर अन्य 27 सदस्य देश सुद्धा येत्या काही आठवड्यात डिजिटल कोविड सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करतील. ज्यांनी लसीचे पूर्ण डोस घेतलेत, ज्यांना कोरोना होऊन गेलाय आणि आता अँटीबॉडीज तयार झाल्यात आणि ज्यांनी गेल्या 72 तासात आरटीपीसीआर टेस्ट केलेली आहे, त्यांना सर्टिफिकेट्स दिली जात आहेत. कागदी आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपात ही प्रमाणपत्र दिली जात आहेत. ही सर्टिफिकेट्स मोफत आहेत. प्रत्येक देशाच्या राष्ट्रभाषेत आणि इंग्लिश या भाषेत ती दिली जातील. युरोपियन युनियनच्या सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये ही सर्टिफिकेट्स वैध मानली जाणार आहेत. चीनच्या सिनोवॅक लसीला आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं मंजुरी दिलेली आहे. 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी ही लस 2 डोसमध्ये घेता येऊ शकेल असं WHO नं म्हटलंय. या 2 डोसमध्ये 2 ते 4 आठवड्याचं अंतर असावं असंही WHO नं स्पष्ट केलंय. सिनोवॅक घेतलेल्यांपैकी 51% लोकांवर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलेलं आहे. तसंच कोरोना झाला तरी प्रकृती गंभीर होणं किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होणंही टाळलं जाऊ शकतं असं अभ्यासावरनं लक्षात आल्याची माहिती WHOच्या लसीकरण तज्ज्ञांच्या समितीनं दिलेली आहे. स्कॉटलंडमध्ये कोरोनाबाबतचे निर्बंध पुढच्या काही काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्कॉटलंडच्या मंत्री निकोला स्टर्जन यांनी दिलेली आहे. कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांमध्ये निर्बंध अजूनही कायम असतील, मात्र ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे त्या भागांमधले निर्बंध आता काही काळ शिथिल केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेली चीनी कॅन्सिनो ही लस पाकवॅक आता द्यायला सुरुवात झालेली आहे. यासाठी आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया करून स्टरलाइज आणि पॅकिंग करण्याची प्रक्रिया इस्लामाबादमध्ये करण्यात आली. तर दर महिन्याला 30 लाख डोस उत्पादन करण्याची क्षमता आहे. चीननं केलेल्या मदतीबद्दल पाकिस्तानचे धोरण आणि विकास मंत्री असद उमार यांनी आभार मानलेले आहेत. त्यावेळेला चीनचे पाकिस्तानमधले राजदूतही उपस्थित होते. चीनचा खास मित्र आणि भाऊ मानणाऱ्या देशाची ही प्रगती बघून खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यावेळेला व्यक्त झाली. कोरोनाचं मूळ शोधण्याचं अमेरिका राजकारण करत असल्याचा आरोप चीननं अमेरिकेवर केलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा या आरोपांचा तपास करण्याची घोषणाही केलेली आहे. मात्र आता हे अयोग्य असल्याचं चीनचं म्हणणं आहे. गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेतल्या गुप्तहेर खात्याला कोरोनाचं मूळ शोधण्याचे प्रयत्न दुप्पट वेगानं करण्याचे आदेश दिले होते. कदाचित कोणतीही शक्यता चीनी लॅबपर्यंत पोहोचू शकते असा अंदाजही त्यांनी वर्तवलेला होता. अमेरिकेला कोरोनाचा प्रसार रोखण्यात आलेल्या अपयशाचं खापर चीनवर फोडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे असं चीनचं म्हणणं आहे. या मुद्द्याच्या राजकारणामुळे अमेरिकेलाच आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात असंही चीननं म्हटलेलं आहे. इटलीच्या रोममध्ये 18 वर्षांच्या विद्यार्थ्यांना फायझर बायोएनटेकची लस द्यायला सुरुवात झाली. काही दिवसातच रोममध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं लसीकरण सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. जवळपास 1 वर्षानंतर प्रत्यक्ष परीक्षा घेतल्या जात आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास झालाय. रेड क्रॉस संघटनेकडून लसीकरण केंद्र चालवली जात आहेत. या केंद्रांमध्ये दररोज 1000 लस देण्याचं उद्दिष्ट आहे. इटलीमध्ये आतापर्यंत फक्त 20% लोकसंख्येचंच लसीकरण पूर्ण झालंय. 3,50,00,000 लोकांनी पहिला डोस घेतलाय. इटलीमध्ये मंगळवारी हॉटेलमध्ये इंडोर डायनिंगला परवानगी दिली गेली. त्यामुळे आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये नागरिकांनी गर्दी केलेली होती. आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये आवडतं सी फूड आणि वाईन मिळाल्यानंतर घरच्यासारखं वाटलं अशी प्रतिक्रिया रेनाटो या खवय्यानं दिलेली आहे. तर गेले वर्षभरचा काळ अत्यंत कठीण होता. आता मात्र थोडासा दिलासा दिसतोय अशी प्रतिक्रिया हॉटेल मालकांकडनं समोर येतेय.
मार्च 2020 पासून इटलीमध्ये कडक लॉकडाऊन होता। त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आलेले होते। जर्मनीमध्ये आता कोरोनाबाबतची धोकादायक स्थिती कमी झालेली आहे। अति धोकादायक वरून आता हा स्तर धोकादायकवर आलेला आहे अशी माहिती जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पान यांनी दिलेली आहे। 11 डिसेंबरला ही धोकादायक पातळी सर्वात वर होती, मात्र व्हायरसचं संक्रमण रोखण्यामध्ये यश आल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली नाही असं ते म्हणाले। दर आठवड्याला येणाऱ्या रुग्णसंख्येत आता घट झालेली आहे। गेल्या आठवड्यात 412 काउंटीजपैकी फक्त 4 काउंटीजमध्ये दररोज 100 नवीन रुग्ण आढळत असल्याची माहिती आलेली होती। जर्मनीमधल्या फ्रँकफर्ट एअरपोर्टचं टर्मिनल 2 पुन्हा खुलं करण्यात आलंय। दररोज जवळपास 45 ते 60 हजार प्रवाशांची या विमानतळावर ये-जा असते। जर्मनीतली स्थिती आता नक्कीच सुधारतीये असं सांगितल्यानंतर हे टर्मिनल सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असं विमानतळाच्या रिसोर्स मॅनेजमेंटच्या प्रमुखांनी सांगितलं। सायप्रसमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल झाल्यानं रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा खुले करण्यात आले। त्यामुळे आता रेस्टॉरंट आणि बारमध्ये लोकांची भरपूर गर्दीही दिसली। लोकांना आता रेस्टॉरंटच्या आतमध्ये बसायला परवानगी दिली गेलेली आहे। सुरुवातीला लोक काहीसे घाबरत होते, मात्र आता बाहेर जाणं सुरक्षित आहे अशी लोकांची खात्री पटलेली आहे। हे खूप सकारात्मक आहे असं हॉटेल मालक आणि चालकांचं म्हणणं आहे। मात्र बार किंवा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी सेफ पासची गरज आहे। लस घेतल्याचं किंवा कोविडमधून बरं झाल्याचं किंवा 72 तास आधी कोरोनाची चाचणी केल्याचं प्रमाणपत्र दाखवणं आवश्यक असेल। जवळपास 8 महिने रेस्टॉरंट आणि बार बंद होते। स्वीडनमध्ये रुग्णसंख्येत घट झाल्यानं निर्बंध शिथिल केले गेलेत। रुग्णसंख्या कमी झाल्यानं हॉस्पिटल्सवरचा ताणही कमी झालाय। रेस्टॉरंट्स आणि बार जास्त वेळ खुले ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे। इनडोअर आणि आउटडोअर आता लोक एकत्र मोठ्या संख्येनंही जमू शकतात। मंगळवारपासून सिनेमागृह, थिएटर्स खुली केली गेलेली आहेत, मात्र यासाठी जास्तीत जास्त 50 प्रेक्षकांची मर्यादा असेल। स्वीडनमध्ये लॉकडाऊन टाळण्यात आलेला होता। लंडनमधलं हीथ्रो विमानतळाचं टर्मिनल अखेर पुन्हा खुलं करण्यात आलंय। जास्त धोकादायक देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे टर्मिनल खुलं करण्यात आलंय। रेड लिस्टमधल्या भारत, ब्राझील, तुर्कस्तान आणि साऊथ आफ्रिका या देशांमधल्या प्रवाशांवर ब्रिटननं बंदी घातली आहे। मात्र या देशांमधनं जे ब्रिटिश रहिवासी किंवा नागरिक ब्रिटनमध्ये येत आहेत त्यांची तपासणी टर्मिनलवर केली जाणार आहे। त्यांना 10 दिवस सरकारनं परवानगी दिलेल्या हॉटेल्समध्ये क्वारंटाईन राहावं लागणार आहे। रेड लिस्टमधले प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या टर्मिनलचाच वापर करत होते। त्यामुळे या देशांमधल्या व्हायरसचं संक्रमण वाढण्याचा धोका होता अशी तक्रार अनेकांनी केलेली होती। सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक असणारे सर्व निर्बंध इस्रायलनं मंगळवारी उठवले। ग्रीन पास म्हणून ओळखली जाणारी लसीकरण प्रमाणपत्र किंवा अन्य आवश्यक ती कागदपत्र आता बाहेर जाताना बाळगणं गरजेचं असणार नाहीये। इस्रायलच्या आरोग्य खात्याच्या संचालकांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। कोरोनाचं संक्रमण आणि मृत्यूसंख्या दोन्हीचं प्रमाण कमी झाल्यापासून ग्रीन पासचं बंधन 1 जूनपासून उठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। अर्थात मास्क घालणं मात्र बंधनकारक असेल। इस्रायलमध्ये लसीकरण मोहीम वेगानं राबवण्यात आली, त्यामुळे तिथली परिस्थिती पूर्वपदावर यायलाही मदत झाली आहे। अल्जेरियानं त्यांची हवाई सीमा काही अंशी व्यावसायिक विमानांसाठी खुली केली आहे। जवळपास 14 महिन्यानंतर सीमा खुली करण्यात आलेली आहे। सीमा खुली झाल्यानंतर पहिलं विमान पॅरिससाठी झेपावलं। अर्थात विमान उड्डाणं मर्यादित संख्येत होत आहेत आणि अत्यावश्यक असेल तरच प्रवास करण्याची परवानगी प्रवाशांना दिली जाते। विमान प्रवासाच्या आधी 36 तास प्रवाशांची कोविड टेस्ट निगेटिव्ह येणं बंधनकारक आहे। सरकारनं दिलेल्या हॉटेल्समध्येच 5 दिवसांचं क्वारंटाईन असणं बंधनकारक आहे। हॉटेल सोडण्यासाठी सुद्धा निगेटिव्ह टेस्ट गरजेची आहे। सध्या फक्त फ्रान्समधील पॅरिस आणि मार्सेल, स्पेनमधील बार्सिलोना आणि इस्तंबूलमध्ये विमान उड्डाणांना परवानगी आहे। जपानच्या खेळाडूंचं लसीकरण सुरू करण्यात आल्यानं जपानच्या ऑलिम्पिक्स आयोजन समितीचे सचिव
त्युसोयोशी फुकुई यांनी यंत्रणेची प्रशंसा केली आहे। लसीकरण झाल्यामुळे खेळाडू निश्चिंतपणे आता ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सोमवारी जपानच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक वर्ग अशा एकूण 200 जणांचं लसीकरण करण्यात आलं। जपानच्या खेळाडूंना लसीकरण बंधनकारक नाही, पण खेळाडूंची नावं जाहीर करण्यास फुकुई यांनी नकार दिला। सौदी अरेबियानं रविवारपासून 11 देशांमधल्या नागरिकांच्या प्रवासावरची बंदी उठवलेली आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध घातले गेले होते, मात्र या 11 देशांच्या नागरिकांना क्वारंटाईनचा नियम पाळणं बंधनकारक असेल। या देशांमध्ये यूएई, जर्मनी, अमेरिका, आयर्लंड, इटली, पोर्तुगल, ब्रिटन, स्वित्झर्लंड, स्वीडन, फ्रान्स आणि जपान या देशांचा समावेश आहे। मात्र आणखी 9 देशांच्या प्रवाशांवरची बंदी कायम आहे, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे। त्याचबरोबर पाकिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका आणि लेबनॉन या देशांचा समावेश आहे। मात्र सौदी नागरिक, आरोग्य कर्मचारी, राजकीय तज्ज्ञ, अधिकारी यांना यातून सवलत देण्यात आलेली आहे। संयुक्त अरब अमिरातीनं भारतातून येणाऱ्या विमानांवर 30 जूनपर्यंतची बंदी वाढवलेली आहे। कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आधी ही बंदी 25 एप्रिलपर्यंत होती, त्यानंतर ही बंदी 14 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली होती। आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। काही निवडक मार्गांवरच परवानगी देण्यात येणार आहे। अमेरिकेतल्या फ्लोरिडामधल्या एका गावातील ज्येष्ठ नागरिकांना नासाची व्हर्च्युअल ट्रिप घडवण्यात आली। या वृद्ध लोकांच्या मानसिक आरोग्यावर व्हर्च्युअल रियालिटीचा सकारात्मक परिणाम होतो का याबद्दल स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं अभ्यास केला आणि त्याचाच हा एक भाग होता। वृद्धांना हेडसेट, व्हिडिओ आणि साऊंडची सोय करून देण्यात आली। त्यानंतर अंतराळात ते फिरतायत असा आभास निर्माण करण्यात आला। याशिवाय पॅरिस, व्हेनिस, इजिप्त किंवा जगभरात अन्यत्र व्हर्च्युअल सहली, कार रॅली किंवा स्काय डायव्हिंग आणि हायकिंग असे आभासही निर्माण करण्यात आले। यामुळे या ज्येष्ठ नागरिकांचा मूड सुधारण्यास मदत होते का, त्यांच्या स्टाफ सोबतचं नातं सुधारतं का आणि तंत्रज्ञानाशी त्यांना जुळवून घेता येतं का, हा यामागचा उद्देश होता। यासाठी 1200 ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास करण्यात आला। लॉस एंजेलिस काउंटीच्या अग्निशमन दलाच्या सेंटरवर सकाळी 11 वाजता एका माथे फिरून अचानक हल्ला केला। त्यानंतर झालेला गोळीबार आणि झटापटीमध्ये एका 44 वर्षीय अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर गोळीबारात आणखी एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला। लॉस एंजेलिसच्या उत्तरेस सुमारे 700 किलोमीटर अंतरावर हे अग्निशमन केंद्र आहे। एक आग लागल्याची घटना तिथं घडलेली होती आणि कर्तव्यावर असताना अज्ञातानं या अग्निशमन कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला। हे सगळ्यात दुर्दैवी असल्याचं म्हटलं जात आहे। अग्निशमन कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर गोळीबाराच्या या प्रकरणामध्ये आता एकाचा मृत्यू झालाय, दुसरा कर्मचारी गंभीररीत्या जखमी आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्यानं गोळीबार केला तो सुद्धा एक अग्निशमन कर्मचारी होता असा दावा केला जातो आहे, पण त्यानं आपल्याच सहकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला का केला असावा याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही। ज्या कर्मचाऱ्यानं गोळीबार केल्याचं समोर आलंय तो कर्मचारी काही दिवस सुट्टीवर होता। सुट्टीवर असतानाच अचानक कामावर येत त्यानं सहकाऱ्यांवर गोळीबार केलाय। गेल्या काही दिवसात सहकाऱ्यानं आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार करण्याची ही दुसरी घटना आहे। साधारण 15 दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियामध्येच एका रेल्वे कर्मचाऱ्यानं आपल्या सहकाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला होता, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता। अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये सतत वाढ होती आहे। द्वेषाला सुरक्षित आश्रय द्यायला नको असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलंय। आपल्याला लप्पाछप्पीचा प्रचंड राग येत असल्याचंही ते म्हणाले। ओक्लाहोमामध्ये तुल्सा इथं कृष्णवर्णियांचा विध्वंसक संहार झाला होता, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं ते बोलत होते। शतकापूर्वी श्वेतवर्णियांकडून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णियांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली। अशा प्रकारची घटना पुन्हा कधीही घडायला नको, कारण अशा घटनांचे पडसाद वर्षानुवर्ष, शतकानुशतकं आपल्यावर राहतात असंही ते म्हणाले। गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी या ठिकाणी भेट दिली होती, तेव्हा इथं निदर्शनं करण्यात आलेली होती। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन कोस्टा रिकाच्या दौऱ्यावर आहेत। इथं त्यांनी राष्ट्राध्यक्ष कार्लोस अल्वाराडो क्युसेडा यांची भेट घेतली। त्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद झाली। यावेळेला लोकशाही आणि मानवी हक्कांवर ब्लिंकन यांनी भर दिला। लोकशाही ही प्रक्रिया अत्यंत नाजूक आहे। गेल्या काही वर्षात
त्याला निर्माण झालेला धोका आपण अनुभवलाय असं ते म्हणाले. परराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस कोस्टारिकाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी ब्लिंकन यांनी हा दौरा केला. इटली लिबियाला आवश्यक ती सगळी वैद्यकीय मदत करेल असं आश्वासन इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रागी यांनी लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद देबेह यांना दिलेला आहे. लिबियाचे पंतप्रधान इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात हे आश्वासन दिलं गेलं. लिबियामध्ये हॉस्पिटल्स बांधणं, वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यासोबतच कॅन्सर झालेल्या लहान लहान मुलांवर इटलीमध्ये उपचार करण्याचं आश्वासन दिलं गेलंय. ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्यावर सुद्धा या दोन्ही देशांदरम्यान चर्चा झालेली आहे. रशियातले विरोधी पक्षाचे नेते दिमित्री गुडकोव्ह यांच्या अपार्टमेंटवर मंगळवारी रशियन पोलिसांनी छापा टाकला. दिमित्री हे माजी खासदार आहेत आणि त्यांनी येत्या सप्टेंबरमधली संसदीय निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या 2 सहकाऱ्यांच्या घरावर सुद्धा छापेमारी झालेली आहे. तर सेंट पीटर्सबर्गमधल्या आणखी एका विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा अटक झालेली आहे. गुडकोव्हचे 2016 मधले माजी सहाय्यक अलेक्झांडर यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर सुटकाही झाली. सरकारला जर आव्हान दिलं तर त्या विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जातोय. रशियातल्या बालदिनाच्या निमित्तानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही कुटुंबांना ऑर्डर ऑफ पेरेंटल ग्लोरीचा पुरस्कार दिला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा सोहळा पार पडला. ज्यांना जास्त मुलं आहेत अशी कुटुंब रशियाचं भविष्य आहेत असं पुतीन यावेळी म्हणाले. रशियातल्या मोठ्या कुटुंबांना यावेळेला पुरस्कार दिले गेले. पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार केइको फुजिमोरी यांच्या विरोधात राजधानी लिमामध्ये निदर्शनं झाली. फुजिमोरी या माजी राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फुजिमोरी यांच्या कन्या आहेत. डाव्या आघाडीचे उमेदवार पेद्रो कॅस्टिलो यांच्या विरोधात त्या उभ्या आहेत. 6 जूनला पेरूमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. गेल्या महिन्यात घेतलेल्या पोल्सनुसार पेद्रो आघाडीवर आहेत. मात्र केइको आणि त्यांच्या मतात फारसं अंतर नाही. फुजिमोरी यांना पाठिंबा देण्याचं आवाहन पेरूमधील लेखक आणि नोबेल विजेते साहित्यकार मारियो वर्गेस लोसा आणि व्हेनेझुएलाचे लिओपोल्डो लोपेज यांनी केलेलं आहे. इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादचे प्रमुख म्हणून डेव्हिड बारेना यांची निवड केल्याचं इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केलं. बारेना हे मोसादमधले दीर्घकाल सहकारी आहेत. योसी कोहेन यांच्यानंतर ते मोसादचा कार्यभार सांभाळतील. कोहेन यांना नेतन्याहू यांचे निकटवर्तीय मानलं जातं. ते 2016 पासून या पदावर होते. इस्रायलचे बहरीन, UAE, सुदान आणि मोरोक्को बरोबरचे महत्त्वाचे करार त्यांच्याच कार्यकाळात झालेले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या दोन्ही स्फोटांचं लक्ष्य मिनी व्हॅन्स होत्या. हाजराचे महत्त्वाचे नेते मोहम्मद मोहक्के आणि एका मशिदीच्या बाहेर हे स्फोट झाले. नाटोकडून काहीही धमकी आली किंवा इजा करण्याचा प्रयत्न झाला तर रशियाच्या लष्करी तुकड्या कधीही बेलारूसमध्ये यायला तयार आहेत असं बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी म्हटलंय. नाटोकडून काहीही लष्करी हालचाल झाली तर 24 तासांच्या आत रशियन तुकड्या बेलारूसमध्ये येतील. मात्र कायमस्वरूपी रशियाच्या तुकड्या तैनात करणं किंवा रशियाचा तळ बेलारूसमध्ये स्थापन करणं याबाबत त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही. गेल्या आठवड्यात सरकारला विरोध करणाऱ्या एका पत्रकाराचं अपहरण केल्याचा आरोप लुकाशेंको यांच्यावर करण्यात आला आणि त्यानंतर अनेक देशांनी त्याचा विरोध केला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवरमध्ये इतरही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सॅन होजे रेल्वे यार्डमध्ये आपल्याच सहकार्यावर गोळीबार करणाऱ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जाहीरपणे प्रदर्शित केलं. हा कर्मचारी रेल्वे यार्डमध्ये शिरला आणि काही क्षणांमध्ये त्यानं अंधाधुंदपणे गोळीबाराला सुरुवात केली. सॅम्युएल कॅसिडी या कर्मचाऱ्यानं आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वतःवर देखील गोळीबार केला. या घटनेमध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सॅम्युएल कॅसिडीनं त्याच्याकडे 32 राऊंड फायर करण्याची तयारी केली होती, पण पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यानं बाकी इतर गोळ्या त्यांच्या हाती लागल्या होत्या.
मानवी तस्करीच्या आरोपावरून जर्मनी आणि स्लोवाकियामध्ये 2 संशयितांना अटक करण्यात आली। यामध्ये एका व्हिएतनामच्या तर दुसऱ्या स्लोवाकियाच्या महिलेचा समावेश आहे। व्हिएतनाममधून जर्मनी आणि अन्य देशांमध्ये भरपूर पैसे देऊन मजूर आणले जात होते। या लोकांना मसाज पार्लर, वेश्यागृह आणि अन्य ठिकाणी कामाला लावलं जात होतं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। अटक करण्यात आलेल्या दोनही महिला एखाद्या मोठ्या ग्रुपच्या सदस्य असल्याचा संशय आहे। खोट्या विजाच्या आधारे व्हिएतनामी लोकांना युरोपमध्ये आणण्याचं काम हा गट करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। काही महिन्यांपूर्वी सुएझ कालवा ब्लॉक केलेल्या एव्हर गिव्हन कार्गो प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या सुएझ कॅनॉल अथॉरिटीनं जहाज मालकासोबत काही तडजोड शक्य असल्याचं म्हटलेलं आहे। एका पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। या जहाजाच्या जपानी मालकाशी सकारात्मक बोलणी झाल्याचं म्हटलं गेलंय। हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादाकडे नेण्याची गरज नाही, असंही चौकशी समितीचे प्रमुख कॅप्टन सय्यद शेषा यांनी स्पष्ट केलंय। या जहाजामधून काही रसायनं नेली जात होती, असं चौकशीमध्ये पुढे आल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र जहाजाच्या कॅप्टननं त्याचा इन्कार केला। रशियन दूतावासातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबांना घेऊन जाणारं आणखी एक विमान चेक रिपब्लिकमधून सोमवारी निघालं। चेक सरकारनं त्यांना देशातून जाण्यासाठी अंतिम तारीख दिलेली होती, ती सोमवारी संपली। 2014 मध्ये झालेल्या विनाशकारी स्फोटात रशियन गुप्तहेरांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला। रशियानं चेक रिपब्लिकच्या मॉस्कोमधल्या अधिकाऱ्यांना देशाबाहेर जायला सांगितलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गेल्या आठवड्यात चेक रिपब्लिकनं रशियाच्या अधिकाऱ्यांना देश सोडून जायला सांगितलं होतं। पोप फ्रान्सिस यांनी लेबनॉनच्या ख्रिश्चन समुदायाला 1 जुलैला व्हॅटिकन सिटीमध्ये आमंत्रित केलंय। लेबनॉनमधली चिंताजनक परिस्थिती पाहता शांतता आणि परिवर्तनासाठीची प्रार्थना करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलंय। रविवारच्या ब्लेसिंगच्या वेळेला पोप फ्रान्सिस यांनी ही घोषणा केली आहे। लेबनॉनची आर्थिक, व्यावसायिक आणि राजकीय परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे आणखीनच बिघडलेली आहे। एप्रिलमध्ये फ्रान्सिस यांनी लेबनॉनच्या पंतप्रधानांच्या काही अधिकाऱ्यांची, प्रतिनिधींची भेट घेतली होती। तेव्हा देशाच्या भल्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची तातडीनं गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। राजकीय संघर्षामुळे लेबनॉन गेल्या कित्येक महिन्यांपासून सरकारविनाच आहे। गेल्या वर्षी बैरूतमध्ये झालेल्या स्फोटात 200 जण मारले गेल्यानंतर लेबनॉनमध्ये मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता। आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली आहे थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।